तुम्हाला प्रश्न पडत असेल ना, ही योगा ट्रेनर आहे, मग हिने योगा शिकवावं ना, हे बाकी सगळं ही का बोलत असते? इथेच सर्वात मोठी गोष्ट आहे. योगा म्हणजे फक्त आसन किंवा फक्त प्राणायाम केलं किंवा फक्त आपण छान जिममध्ये जाऊन एक्सरसाइज करून आलो असं होत नाही. योगा म्हणजे आपला सर्वांगीण विकास, आपल्या बॉडीचा विकास, आपल्या मेंटल, फिजिकल, स्पिरिच्युअल सर्वांगाने होणारा विकास म्हणजे योगा. तर जर आपण या बाकीच्या गोष्टी आपल्या सुधारल्या नाहीत ना, फक्त आसन करून आपली बॉडी फिट दिसते, पण इथलं काय? इमोशनली जर आपण स्टेबल नसू, आपण मेंटली जर कुठल्या गोष्टीला हँडल करत नसू व्यवस्थित, आपल्याला मेंटली स्ट्रेस येत असेल, तर योगासनं करून उपयोगच नाही. तुम्हाला पी-सी-ओ-डी, पी-सी-ओ-एस होणारच आहे. कारण इथून तुम्ही क्लिअर नाही आहात ना. इथून आपण फ्रेश नाही आहोत. मेंटली आपण हेल्दी नाही आहोत. जर इथून आपण हेल्दी नसू, तर नुसती आसनं आणि नुसतं व्यायाम करून काय होणार आहे? काहीच होणार नाहीये. स्ट्रेसमुळे, कॉर्टिसॉलमुळे जे डिसऑर्डर आपल्याला व्हायचे ते आपल्याला होणारच आहेत. फक्त फिजिकल गोष्टींकडेच लक्ष न देता, म्हणजे आपण कसे दिसतोय यापेक्षा आपण कसे आहोत याकडे आपण जास्त लक्ष दिलं पाहिजे. म्हणून मी योगा क्लास सुरू केला. छान इन्क्वायरीज आल्या, त्याला छान प्रतिसाद मिळाला आणि एक एक 2 आठवडे आता झाल्यानंतर मला एक गोष्ट लक्षात आली, की त्यातल्या 70 ते 80% ज्या महिला आहेत, त्यांचं असं म्हणणं आहे, की "ताई आमच्या पोटावरची चरबी कमी झाली पाहिजे हां. ताई आम्ही अशा स्लिम फिट दिसलो पाहिजे. ताई आम्ही अशा सुंदर छान." नाही ना. दिसणं म्हणजे असणं नसतं ना. म्हणजे तुम्ही सुंदर दिसताय म्हणजेच तुम्ही आहात का सुंदर? आता हा थॉट समजवायचा कसा हा मला प्रश्न पडलाय. म्हणजे नुसतं आपण एक स्लिम फिट दिसलो म्हणजे आपण सुंदर आहोत का? नाही ना. आपला स्किन टोन कुठल्याही रंगाचा असेल तो सुंदरच आहे. आपली नॅचरल बॉडी कशी असेल ती सुंदरच आहे. आपले विचार कसे आहेत? आपण सुंदरच आहोत. फक्त बाहेरचं खाण्यामुळे किंवा व्यायामाला वेळ न दिल्यामुळे आपली पोटाच्या इथली चरबी किंवा आपल्या शरीरात फॅट वाढते. ठीक आहे. आपण ते योगासनांमार्फत, व्यायामांमार्फत कमी करू शकतो. पण तेवढंच कमी झालं म्हणजे आपण सुंदर आहोत असं होत नाही ना. ही जी व्याख्या आहे ना, छान सुंदर दिसण्याची, ती बदलली पाहिजे. फक्त दिसण्यासाठी आपल्याला योगा नाही करायचंय, शो ऑफ करण्यासाठी नाही करायचंय. आपल्याला इथे आतून छान सुंदर असण्यासाठी योगा करायचा आहे. त्यासाठी स्पेशली मी आज व्हिडिओ करते, की मी ह्या 15 दिवसामध्ये एक ॲनालिसिस केलं, की असं का होतंय? हा माइंडसेट का आहे लोकांचा? की फक्त मला बारीक दिसायचं आहे म्हणूनच योगा करायचा आहे, हे असं का? त्यावर विचार केल्यानंतर त्या लेडीजसोबत बोलल्यानंतर मला कळलं, की ठीक आहे, आपल्याला म्हणजे रूट कॉजमध्ये काम करायला पाहिजे. आपल्याला मुळापासून सगळ्या गोष्टी सॉल्व्ह केल्या पाहिजेत. कारण आता तुम्ही योगा करणार, छान पोटातली चरबी वगैरे आत गेली, छान आपण दिसायला लागलो एक व्यवस्थित, ही योगा सोडून देणार. मग पुन्हा पहिले पाढे 55. मग असं न करता आपल्याला एक रूटीन मेंटेन करायचं आहे. आपल्याला ती ॲक्टिव्हिटी मेंटेन करायची आहे. फक्त दिसण्यासाठी नाही, आपल्याला हेल्दी राहण्यासाठी. उद्या 50 वर्षानंतर सुद्धा हर्षाली अशीच दिसली पाहिजे, छान अशी, व्यवस्थित, मेंटली, इमोशनली, फिजिकली फिट आणि अशी व्यवस्थित छान दिसली पाहिजे. ह्यासाठी मी आत्तापासून डेली रुटीनमध्ये योगा आणलं पाहिजे किंवा व्यायाम केला पाहिजे. फक्त मला 1 महिना कोणाला तरी दाखवायचं आहे, मी असं करूनच दाखवते मी असंच करते त्याच्यासाठी नाही करायचं आहे. हा थॉट समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. म्हणून मी स्पेशली हा व्हिडिओ टाकते. मला तुमच्या भावना वगैरे दुखवायच्या अजिबात नाही आहेत. पण स्वतःसाठी व्यायाम करा. दुसऱ्यांना दाखवण्यासाठी नाही. स्वतः ग्रो करा. स्वतःमध्ये बदल येऊ देत. ही माझी कळकळीची विनंती आहे, की स्वतःला ग्रो करण्यासाठी व्यायाम करा. तुम्ही खूप हेल्दी व्हाल. तुम्ही खूप एक माणूस म्हणून खूप छान ग्रो कराल. माझा हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्ही हेल्दी राहण्यासाठी प्रयत्न चालू करा. योगा करा आणि खूप छान आणि खूप फिट राहा, आनंदी राहा.